नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गावरान तडका रानभाजी, शेंदळींची भाजी किंवा शेरनींची भाजी. शेंदळी खायला आंबट, गोड, तुरट आणि एखाद शेंदळी कडवटही असू शकते. मग त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर मस्त अशी भाजी खायला लागते आणि झटपटही तयार होते. पाहूयात. तर शेंदळींच्या भाजीसाठी शेंदळी कशी घ्यायची? थोडीशी लहान आकारात आणि गावरान असते ती शेंदळी आणि थोडीशी अशी पिवळसर असते. ही शेंदळी खायला अजिबात अशी कडवट नाही लागत. गोड आंबटसर हिची चव असते. एखाद दोन हिरवी शेंदळीही असते, ती चिरून पाहिजे, त्याची थोडीशी टेस्ट घ्यायची. हिरवट असेल तर ती भाजीत वापरू नये, पण एखाद वेळेस हिरवट शेंदळी ही गोड आंबट असू शकते. तर शहरी भागात मार्केटमध्ये शेंदळी येते, ती थोडीशी मोठ्या आकाराची असते आणि हिरवट असते. ती शेंदळी घेऊ नये. पिवळसर असली त्या शेंदळींची भाजी ही मोठी अशी असते, पण खायला मात्र छान लागते. तर शेंदळींच्या भाजीसाठी मी इथे चवळी घेतली आहे, एक अर्धी वाटी एवढी. सोबतच अर्धी वाटी एवढे भाजून घेतलेले शेंगदाणे, त्याचबरोबर एक पाववाटी एवढे सुके खोबरे किसलेले, 10 ते 15 लसण पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा एवढे जिरे आणि मुठभर अशी कोथिंबीर. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालून याचं वाटण तयार करूयात. तर वाटण आपलं तयार आहे. याआधी मी गॅसवर टोप ठेवून त्यात चवळी शिजायला घातली. हळद मीठ घालून चवळी शिजते तोपर्यंत इथे शेंदळी ही चिरून घेतली. तर शेंदळीच्या मी अशा या लांब फोडी केलेल्या आहेत. हे पहा, या पद्धतीने तुम्ही बटाट्यासारख्याही फोडी चिरून घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार. आता शेंदळीमध्ये एखाद शेंदळी कडवट असू शकते, तर यासाठी घालूयात आपण 2 ते 3 चमचे मीठ. मीठ घालून तुम्ही अर्धा ते पाऊण तास ही शेंदळी अशीच झाकून ठेवू शकतात. म्हणजे मीठ मुरल्यावर यात एखादी शेंदळी कडवट असेल तर तिचा कडवटपणा कमी होऊन जाईल. पण ही शेंदळी फार गोडसर आंबटसर आहे, यात एकही शेंदळी कडवट नाही, म्हणून मी तेव्हाच पाणी घालून धुवून भाजी बनवणार आहे. मीठ घालून तुम्ही 15 ते 20 मिनटं मुरू देऊ शकतात. आता याचं बी काढण्यासाठी अशी शेंदळी चोळून घ्यायची. हे पहा, या पद्धतीने असं हे बी निघतं. तुम्हाला जर बी अजिबातच नको असेल तर शेंदळी अशी चोळून धुवायची, मीठ चांगलं लावायचं, म्हणजे यातील सर्व बी निघून जातं. मी थोडेच असे बी काढून घेतले, कारण ही अजिबात कडवट नाही, गोड अशी शेंदळी, याचं बीही खायला छान लागतं. तर इथे मी गॅसवर टोप ठेवून घेतलं होतं. आधीच चवळी शिजायला घातली होती. हळद आणि चवळी शिजायला घातली होती. मीठ मी आत्ता घातलं आणि चवळी आता अशी अर्धावाट शिजत आली की यात घालूया आपण आता धुवून घेतलेली शेंदळी. मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर उकळी आल्यानंतर मध्यम ते मंद आच करून झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं शेंदळी शिजू देऊयात. आता एक 10 मिनटानंतर चेक करून पाहूयात. तर शेंदळी आपली मस्त अशी शिजली आहे आणि चवळीसुद्धा. आता एक चवळी आपण प्रेस करूया. तर हे पहा, मस्त अशी मऊसूत चवळी शिजली आहे. आता शेंदळींची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घातले तेल. तेल गरम झाल्यानंतर एक पाव चमचा एवढी मोहरी घालून घेतली, पाव चमचा हिंग आणि मग वाटण घालूयात. मध्यम ते मंद आचेवर वाटण परतवून घेऊयात आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतवून घेतले. आता यात घालूया काही पावडर मसाले. 1 चमचा एवढं धने पावडर घातलं, त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर, सोबतच घालूया पाव चमचा एवढी हळद आणि मिक्स करून घेऊयात. लाल तिखटाचं प्रमाण, मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आता ज्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच थोडं पाणी घालून यात मिक्स करूया. वाटणातलं पाणी घातल्यावर एकदा हलवून घेऊयात आणि मंद आचेवर पुन्हा मसाला शिजू देऊयात. मस्त असा एकदा परतवून घेऊयात आणि मंद आचेवर अजून मस्त तेल सुटेपर्यंत एकदा परतवून घेतला आणि आता मस्त असं तेल सुटले. वाटणाचं प्रमाण आणि रंगही बदलला आहे. आता घालूया यात शिजलेले चवळी आणि शेंदळी. आता मिक्स करून घेऊयात. इथे चवळीचं प्रमाणही थोडंसं तुम्ही कमी अधिक करू शकता, पण या प्रमाणात मस्त अशी शेंदळींची भाजी होते. म्हणजे अर्धा किलो शेंदळीसाठी अर्धी वाटी चवळी पुरेशी होते.
आता यात पुन्हा आपण पाणी घालून रस्सा भाजी वाढवून घेऊयात. जेवढी आपल्याला घट्ट पातळ हवी आहे तेवढं गरम पाणी घालून ही शेंदळींची भाजी वाढवून घेऊयात. खानदेशात ही भाजी फार आवडीने खाल्ली जाते आणि विदर्भात सुद्धा दिवाळी झाल्यावर ही शेंदळी येते. काही ठिकाणी पावसाळ्यात पण अचूक प्रमाणात दिसतात. काही ठिकाणी लाल मिरचीत करतात किंवा एखाद वेळेस हिरव्या मिरचीचं सुद्धा वाटण करून शेंदळींची भाजी बनवतात. भाकरीसोबत फार छान लागते. आता मस्त अशी खळखळ उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता ढवळून घेऊयात. मीठ घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मध्यम ते मंद आचेवर पुन्हा ही भाजी मस्त अशी उकळू देऊयात. आता भाजीला मस्त उकळी आली. शेंदळी आणि चवळीही आपली मस्त शिजली आहे. शेंदळीतही मस्त असा रस्सा मुरला आहे आणि शेंदळीचा अर्कही रश्श्यात उतरला आहे. आता गॅस बंद करून वरून चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम गावरान पद्धतीची शेंदळींची भाजी सर्व करूयात. काही ठिकाणी चवळी रात्रीच भिजवून मग त्याची सकाळी भाजी केली जाते. पण वेळच नसेल तर आपण तेव्हाच चवळी शिजायला घालून पटकन अशी ही शेंदळींची भाजी बनवू शकतो. चवीत काहीही फरक पडत नाही. मस्त अशी भाजी लागते खायला. खानदेशच्या पद्धतीने गावरान तडका शेंदळींची रानभाजी तयार आहे. चपातीसोबत भातासोबतही छान लागते, पण ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर मस्तच लागते. विदर्भात सुद्धा आवडीने खाल्ली जाते किंवा चिरून याच्या फोडी करून सुकवल्या जातात आणि मग त्या तळून खाल्ल्या जातात. त्वचेसाठी, स्किनसाठी ही शेंदळी फार उपयुक्त आहे. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.